11वीतील पहिल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहे. तो आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. हा अतिशय महत्त्वाचा असा बेसिक चॅप्टर आहे. तर ह्या युनिट अँड मेजरमेंट या टॉपिकचं वेटेज आहे 5 मार्क्स विथ ऑप्शन 7 मार्क. तर युनिट अँड मेजरमेंट या चॅप्टरला सुरुवात करण्याआधी आपण फिजिक्स म्हणजे काय हे आधी बघणार आहे. तर फिजिक्स म्हणजे काय आहे, तर ग्रीक वर्ड फ्युसिस हा जो आहे याचं मीनिंग आहे नेचर, आणि ह्या फ्युसिस पासून जो वर्ड तयार झालेला आहे तो आहे फिजिक्स. ठीक आहे, म्हणजे फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर अँड नॅचरल फिनोमिना. फिजिक्स ही एक ब्रांच आहे सायन्सची, आणि त्याच्यामध्ये निसर्ग आणि निसर्गातील विविध घटकांचा अभ्यास ह्याच्यामध्ये केला जातो. उदाहरण सांगायचं झालं तर झाडावरून सफरचंद खाली पडलं हे सर्वात आधी न्यूटननी बघितलं. म्हणजेच त्यांनी ते ऑब्झर्व केलं, आणि त्याच्यावर एक्सपेरिमेंट केला, आणि त्यांनी एक लॉ तयार केला, आणि तो लॉ काय आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि त्याच्यावरून आपल्याला ग्रॅव्हिटेशन काय आहे हे समजलं. अशा पद्धतीनं निसर्गामध्ये जे वेगवेगळे ऑब्झर्वेशन आणि एक्सपेरिमेंट केले जातात, आणि त्याच्यावरून काही लॉज तयार केले जातात. असंख्य अशा प्रकारचे अनेक लॉज तयार केले जातात, आणि त्याचा अभ्यास आपण फिजिक्समध्ये करत असतो. फिजिक्सची दुसरी डेफिनेशन सांगायची झाली तर आपण काय सांगू शकतो, फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर अँड एनर्जी. आता याच्यामध्ये मॅटर म्हणजे काय, 3 स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, आणि 4थी स्टेट आहे प्लाझ्मा. आणि एनर्जी याचा स्टडी फिजिक्समध्ये केला जातो. ठीक आहे, फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of matter and energy. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण फिजिक्स म्हणजे काय आहे आणि फिजिक्समध्ये कशाचा स्टडी करतो हे आपल्याला ह्या डेफिनेशनवरून लक्षात येईल. तर फिजिक्स काय आहे, क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे. आता क्वांटिटेटिव्ह सायन्स म्हणजे काय आहे, फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स. क्वांटिटेटिव्ह सायन्स म्हणजे तर याच्यामध्ये वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व असतात. म्हणजे कुठल्या फिजिकल क्वांटिटी, तर त्याच्यामध्ये लेंथ आहे, मास, टेम्परेचर, व्हॉल्यूम आहे, फोर्स आहे, प्रेशर आहे, एक्सेट्रा. अशा अनेक अशा काय आहेत फिजिकल क्वांटिटी ह्या इन्व्हॉल्व होत असतात क्वांटिटेटिव्ह सायन्समध्ये. त्यामुळे फिजिक्स हे एक क्वांटिटी डिपेंडंट काय आहे, सायन्स आहे. तर हे मेजर करण्यासाठी आपल्याला युनिट आणि मेजरमेंटची गरज पडत असते. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता इथं फिजिकल क्वांटिटी हा वर्ड आलेला आहे. तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय आहे ते आधी आपण सुरुवातीला बघू. फिजिकल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, विच कॅन बी मेजर्ड, which can be measured.
विच कॅन बी मेजर्ड म्हणजे ज्या क्वांटिटी मोजता येतात त्याला आपण काय म्हणतो फिजिकल क्वांटिटी. म्हणजे कोणतीही क्वांटिटी असेल परंतु ती काय मोजता आली पाहिजे, मेजर करता आली पाहिजे, त्या क्वांटिटीला आपण काय म्हणणार आहे फिजिकल क्वांटिटी. म्हणजे आता बघा हा डस्टर आहे, ह्या डस्टरची लेंथ मोजायची आहे. ठीक आहे, आता ह्याची लेंथ काय आहे आपण 2 मीटर 3 मीटर अशी मोजू शकतो. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल लेंथ काय आहे एक फिजिकल क्वांटिटी आहे. ठीक आहे, कारण ती मेजर करता येते. त्यानंतर मास, समजा ह्या डस्टरचा आपल्याला मास किती आहे हे बघायचं आहे. म्हणजे किलोग्रॅममध्ये आपण मोजतो, म्हणजे 2 kg आहे 3 kg आहे. ठीक आहे, म्हणजे हे आपण मेजर करू शकतो. त्यामुळे मास ही काय आहे फिजिकल क्वांटिटी आहे. तसेच असंख्य त्यानंतर टेम्परेचर आहे, टाइम आहे, हे आपण मोजू शकतो. टेम्परेचर आहे, त्यानंतर टाइम आहे, एक्सेट्रा. अशा असंख्य फिजिकल क्वांटिटी आहेत जे आपल्याला मेजर करता येतात. मग आता कुठल्या अशा क्वांटिटी आहेत की त्या मेजर करता येत नाहीत त्याला आपण काय म्हणतो नॉन फिजिकल क्वांटिटी. नॉन फिजिकल क्वांटिटी. नॉन फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय की जे आपण मेजर करू शकत नाही, विच कॅनॉट बी मेजर. विच कॅनॉट बी मेजर म्हणजे ज्या क्वांटिटी आपल्याला मोजता येत नाहीत त्या कुठल्या असणार नॉन फिजिकल क्वांटिटी असतात. आता फॉर एक्झाम्पल काय सांगू शकतो हॅपीनेस. ठीक आहे, हॅपीनेस म्हणजे मला खूप आनंद झालेला आहे, हे आपण मोजू शकतो का नाही, फक्त आपण एक्सप्रेस करू शकतो. त्यानंतर सॅडनेस, मला खूप दुःख झालेलं आहे, हे आपण मोजू शकतो का नाही, ते पण आपण एक्सप्रेस करू शकतो. किंवा ब्युटिफुल, फूल किती सुंदर आहे हे आपण फक्त सांगू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. ठीक आहे, परंतु ते आपण किलोग्रॅममध्ये किंवा मीटरमध्ये ते मोजू शकतोय का नाही मोजू शकत. त्यामुळे त्या फिजिकल क्वांटिटी होत नाही, कारण त्याचा फिजिक्समध्ये कोणताही उपयोग होत नाही. तर फिजिकल ज्या क्वांटिटी आहेत, ज्या क्वांटिटी मेजर करता येतात त्या आपल्याला फिजिक्समध्ये थेरीज, एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर युनिट म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी मेजरमेंटची गरज पडत असते. आपण जर दुकानात गेलो तर दुकानदाराला म्हटलं की 5 साखर द्या, 5 साखर द्या म्हटलं की दुकानदाराला समजणार नाहीये. तर आपण त्याला सांगितलं 5 किलो साखर द्या, तर त्या दुकानदाराला लगेच समजेल आणि तो 5 किलो साखर आपल्याला मोजून देणार आहे. म्हणजे बघा 5 किलो, 5 हा काय आहे नंबर आहे आणि केजी काय आहे स्टँडर्ड आहे, त्याला आपण रेफरन्स स्टँडर्ड म्हणतो. म्हणजे जर साखर मोजायची असेल, मेजर करायची असेल तर नंबर आणि एका स्टँडर्डची गरज असते, तरच आपण ती क्वांटिटी मेजर करू शकतो. इथं शुगर ही एक क्वांटिटी आहे आणि ती आपण नंबर आणि ह्या स्टँडर्डने एक्सप्रेस करतो. ठीक आहे, तरच ती मेजर करता येते. आणि हे जे स्टँडर्ड जे आहे त्याला आपण काय म्हणतो युनिट म्हणतो. त्याच पद्धतीनं आपण जर भाजी मार्केटमध्ये जर गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 किलो बटाटे पाहिजे असतील तर आपण 2 बटाटे असं म्हणत नाही 2 बटाटे द्या, 2च आपल्याला मिळणार. तर 2 किलो सांगितली तर काय होणार आहे आपल्याला ती 2 किलो मोजून देणार आहे. म्हणजे तिथं काय असणार आहे प्रत्येक ठिकाणी एका स्टँडर्डची गरज पडणार आहे. त्याच पद्धतीनं आपण कापड दुकानामध्ये गेलो, आपल्याला जर 5 किंवा 4 मीटर लांबीचा आपल्याला कपडा पाहिजे असेल तर आपण काय म्हणणार आहे तर 4 मीटर कापड द्या असं म्हटलं तरच त्या व्यक्तीला समजणार आणि ते 4 मीटर काय असणार आहे ते कापड मोजून आपल्याला देणार आहे. त्याच्यामध्ये 4 हा नंबर असणार आहे आणि मीटर हे काय असणार आहे त्याचं स्टँडर्ड असणार आहे. ठीक आहे, तर मेजरमेंटसाठी
नंबर आणि स्टँडर्डची गरज असते, युनिटची गरज असते, तरच आपण ती क्वांटिटी मेजर करता येते. ठीक आहे. तर आपल्याला युनिट म्हणजे काय आहे, तर द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ युनिट. म्हणजे आपल्याला कुठलीही क्वांटिटी मेजर करण्यासाठी एका स्टँडर्डची गरज पडते, त्याला काय म्हणतो आपण, युनिट. आणि हे युनिट कसं असलं पाहिजे, तर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड पाहिजे, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड पाहिजे. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याला ह्या ब्लॅकबोर्डची जर लेंथ मोजायची असेल तर मी ह्या वितानी मोजली. ठीक आहे. तर मी सांगितलं ह्या ब्लॅकबोर्डची लेंथ 5 वीत आहे. तर 5 वीत आहे हे आपल्यापुरतं मर्यादित आहे, आपल्याला माहिती आहे, म्हणजे भारतामध्ये माहीत आहे. जर दुसऱ्या देशामध्ये आपण ह्या 5 विताचा ब्लॅकबोर्ड मागितला तर आपल्याला कोणी देणार नाही, कारण त्यांना ते समजणार नाही. म्हणून आपल्याला कसं युनिट पाहिजे, एक युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड पाहिजे. म्हणजे इथं आपण मीटरमध्ये मोजतो तसंच तिथंही ते मीटरमध्येच असलं पाहिजे, तरच आपल्याला काय होणार आहे, ते युनिट जी आहे किंवा आपल्याला जी गोष्ट पाहिजे आहे ती मिळणार आहे. नाहीतर 5 वीत म्हटलं तर ती मिळणार नाही. तर मीटरमध्ये मागितली तर आपल्याला ती मिळणार का, तर ती युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड असली पाहिजे. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, युनिट असं म्हणतो. अनेक प्रकारच्या सिस्टीम ऑफ युनिट आहेत. तर कोणकोणते आहेत त्या सिस्टीम ऑफ युनिट्स, तर पहिली जी आहे ती CGS सिस्टीम. CGS सिस्टीम त्याचा लॉंग फॉर्म आहे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. आता ह्याच्यामध्ये लेंथ, मास आणि टाइम या फिजिकल क्वांटिटीचा वापर केला जात होता. तर CGS म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद, याच्यामध्ये लेंथ मेजर्ड इन सेंटीमीटर, मास मेजर्ड इन ग्रॅम अँड टाइम मेजर्ड इन सेकंद. CGS सिस्टीममध्ये लेंथ जी आहे ती सेंटीमीटरमध्ये मोजली जात होती, मास हे ग्रॅममध्ये मोजलं जातं आणि टाइम हे सेकंदमध्ये मोजलं जातं. त्याला आपण CGS सिस्टीम असं म्हणतो. त्यानंतर MKS सिस्टीम आहे. तर MKS सिस्टीममध्ये लेंथ इज मेजर्ड इन मीटर, मास मेजर्ड इन किलोग्रॅम अँड टाइम मेजर्ड इन सेकंद. म्हणजे MKS सिस्टीममध्ये लेंथ जी आहे ती मीटरमध्ये मोजली जाते, मास हे किलोग्रॅममध्ये मोजले जाते आणि टाइम हे सेकंदमध्ये. त्याचप्रमाणे पुढची सिस्टीम ऑफ युनिट आहे ती म्हणजे FES सिस्टीम. FES सिस्टीम म्हणजे काय, फूट, पाऊंड अँड सेकंद. आता लेंथ इज मेजर्ड इन फूट, मास मेजर्ड इन पाऊंड अँड टाइम मेजर्ड इन सेकंद. प्रत्येक ठिकाणी टाइममध्ये चेंज झालेलं नाही आहे, फक्त लेंथ आणि मास याच्यामध्ये त्याच्या युनिटमध्ये चेंज झालेला आपल्याला दिसतो. तर लेंथ इज मेजर्ड इन फूट म्हणजे लेंथ जी आहे ती फूटमध्ये मोजली जात होती आणि मास पाऊंडमध्ये मोजलं जातं आणि टाइम हे सेकंदमध्ये मोजलं जात होतं. आता ही जी सिस्टीम आहे ही ब्रिटिश सिस्टीम आहे. सुरुवातीला जुन्या काळामध्ये आणखी जी काही जुनी लोक आहेत ती लेंथ जी आहे ते फूटमध्ये मोजतात, मास जे आहे ते पाऊंडमध्ये मोजतात. ठीक आहे. आणि टाइम हे सेकंदमध्ये. तर ही FES सिस्टीम आहे. त्यानंतर हे जे 3 सिस्टीम आहेत त्याच्यामध्ये फक्त लेंथ, मास, टाइम या फिजिकल क्वांटिटीचा विचार केला जात होता. त्यानंतर परंतु ही वेगवेगळी जी 3 सिस्टीम ऑफ युनिट आहे ती वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी वापरली जात होती. त्यामुळं जे कम्युनिकेशन आहे भारतामधलं किंवा अमेरिकेमध्ये आपल्याला जी वस्तू इथं पाहिजे आहे तीच आपल्याला त्या युनिटमध्ये तिथं मिळत नव्हती. त्यामुळं ते समजत नव्हतं, कम्युनिकेशन होत नव्हतं. त्याच्यासाठी एक नवीन सिस्टीम ऑफ युनिट तयार करण्यात आली आणि ती काय आहे, SI सिस्टीम आहे. त्याला सिस्टीम इंटरनॅशनल म्हटलं जातं. इन 1971 मध्ये 14th इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स ऑन वेट अँड मेजर ही एक कॉन्फरन्स झाली आणि SI सिस्टीममध्ये 7 क्वांटिटीचा विचार केला गेला आणि त्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्या आणि त्या ज्या 7 क्वांटिटी आहेत त्याला फंडामेंटल क्वांटिटी असं म्हटलं जातं आणि
त्या या SI सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व करण्यात आला. तेव्हापासून ही जी SI सिस्टीम आहे पूर्ण वर्ल्डमध्ये काय केली जाते, वापरली जाते. ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्याच्यामध्ये ज्या 7 क्वांटिटी आहेत त्यांना फंडामेंटल क्वांटिटी असं म्हटलं जातं आणि त्याच्या व्यतिरिक्त असंख्य ज्या क्वांटिटी आहेत त्यांना डिराइव्ड क्वांटिटी असं म्हटलं जातं. मग फंडामेंटल क्वांटिटी कोणकोणत्या आहेत, ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत आणि त्याला फंडामेंटल क्वांटिटी का म्हटलं जातं. तर फंडामेंटल क्वांटिटी का म्हटलं जातं, तर ती समजा आपण लेंथ ही एक फंडामेंटल क्वांटिटी घेतली. लेंथ ही एक फंडामेंटल क्वांटिटी आहे. आता इट इज मेजर्ड इन मीटर, आपण ती मीटरमध्ये मोजतो. आता ह्याच्यामध्ये किलोग्रॅम आहे का, नाहीये. सेकंद आहे का, नाहीये. तर ही लेंथ अशी क्वांटिटी आहे की दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवरती डिपेंड नाहीये मेजर करण्यासाठी. म्हणजे लेंथ मेजर करण्यासाठी फक्त आपल्याला मीटरची गरज पडते, ह्याच्यामध्ये किलोग्रॅम येत नाही. त्याच पद्धतीनं मास ही काय आहे, एक फंडामेंटल क्वांटिटी आहे. का फंडामेंटल क्वांटिटी आहे, कारण ती मेजर करण्यासाठी आपण काय यूज करतो, किलोग्रॅम. तर ती फक्त किलोग्रॅम वरती डिपेंड आहे, त्याच्यामध्ये मीटर येते का, नाहीये. म्हणजे ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्या मेजर करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवरती डिपेंड नसतात, त्यांना काय म्हटलं जातं की फंडामेंटल क्वांटिटी. मग त्याची डेफिनेशन आपल्याला कशी करता येईल, द फिजिकल क्वांटिटी ही एक फिजिकल क्वांटिटी आहे which do not depend on any other physical quantity for their measurements are known as fundamental quantity. म्हणजे ही जी फंडामेंटल क्वांटिटी आहे मेजर करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नसते, त्याला फॉर देअर मेजरमेंट्स आर नोन ॲज अ फंडामेंटल क्वांटिटी, त्याला फंडामेंटल क्वांटिटी असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्या कोणत्या आहेत, त्याचं SI युनिट काय आहे आणि सिम्बॉल हे आपल्याला बघायचं आहे. 7 फंडामेंटल क्वांटिटी, त्याचं SI युनिट आणि सिम्बॉल. त्यातली पहिली फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ, त्याचं SI युनिट आहे मीटर आणि सिम्बॉल आहे m. त्यानंतर मास, SI युनिट आहे किलोग्रॅम, सिम्बॉल आहे kg. त्यानंतर फंडामेंटल क्वांटिटी तिसरी टाइम, SI युनिट सेकंद आणि सिम्बॉल आहे s, स्मॉल s. त्यानंतर फंडामेंटल क्वांटिटी टेम्परेचर, SI युनिट आहे केल्विन. केल्विन हे सायंटिस्टचं नाव आहे आणि त्यामुळे त्याचा सिम्बॉल k आपण कॅपिटलमध्ये घेतलेला आहे k. त्यानंतर इलेक्ट्रिक करंट, इट इज अ मेजर्ड इन एम्पियर. एम्पियर हे सायंटिस्टचं नाव आहे आणि सिम्बॉल आहे कॅपिटल A. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी, SI युनिट आहे कॅन्डेला आणि सिम्बॉल आहे CD. त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्याचं SI युनिट आहे मोल आणि सिम्बॉल आहे MOL. तर ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, त्याचं SI युनिट आहे आणि सिम्बॉल आहे.